या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। नुकतीच सोलापूर न्यायालय बार असोसिएशनची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या निवडणुकीत नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव व त्यांचे सहकारी प्रचंड बहुमताने विजयी झाले। त्यानिमित्त शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सोलापूर न्यायालय बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, ॲडव्होकेट श्रीकांत सपार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सरचिटणीस शामराव गांगर्डे यांची उपस्थिती होती। यावेळी नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रिया शेख, सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे, खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देढे, सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद यांचा पेटा व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। तर नूतन मेहरबान न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळा हा पारिवारिक सत्कार असून मी मनापासून धन्यवाद मानतो। उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्तरावर असलेले सोलापूर बार असोसिएशनचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आम्हाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली। यापूर्वी अनेक वेळा संतोष भाऊ आणि जुबेर भाई यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। यापुढे देखील त्यांचे सहकार्य आमच्या समवेत असेच असेल असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी मनोगतात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सुरुवातीस सोलापूर न्यायालय बार असोसिएशनच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। बार असोसिएशन कोणताही प्रश्न प्रलंबित असेल तो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्तरावर नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।